हरिओम. मी अर्चना विराम मसूरकर, उपासना केंद्र कुडाळ. मी गृहिणी आहे आणि बापूंकडे मी 2001 पासून येते आहे. आता एक माझा थोडक्यात अनुभव तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आम्ही 1995ला जेव्हा गावी आलो, वरळीला राहायला होतो आम्ही. पण माझ्या मिस्टरांची कंपनी कमानीमध्ये ते असल्यामुळे ती बंद झाली आणि नंतर विचार केला की गावी येऊन आम्ही सेटल व्हायचं. पण म्हणून कुडाळला आलो माझ्या आईच्या घरी आणि नंतर एक छोटंसं घर बांधून आम्ही आता राहतो आहे. पण त्यातल्या त्यात माझा अनुभव म्हणजे गावी आल्यानंतर कसं काय सेटल व्हायचं. माझे मिस्टर एका छोट्याशा कंपनीमध्ये MIDCमध्ये कामाला जायचे. व्यवस्थित सगळं घरचं चालू होतं. बापूंकडे जाणं, उपासनेला, सेवा, भक्ती सगळं काही चालू होतं. पण त्यात करून माझे मिस्टर एका दिवशी कामावरती गेले, मी घरी होते आणि ते संध्याकाळी ज्यावेळी 5:30-6ला घरी यायचे ते त्या दिवशी लवकर आले घरी. मी त्याला विचारलं काय झालं. मी म्हणाली माझ्या छातीत थोडंसं दुखतं आहे. तर म्हटलं आपण आता डॉक्टरांकडे जाऊया. पण 6 शिवाय इथे कुठले डॉक्टर मिळत नाहीत कुडाळमध्ये. म्हटलं थोड्या वेळाने जाऊया, तुम्ही थोडा वेळ आराम करा. मी उदी वगैरे बापूंची त्यांना लावली आणि घेऊन गेले 6 वाजता. 6 वाजता घेऊन गेले तर 7 वाजता डॉक्टर आले. त्यांनी त्यांना चेकअप केलं तर डॉक्टर म्हणाले छातीचं चेस्टचं पेन असल्यामुळे त्यांचा ECG वगैरे सगळं काढावं लागणार. मी काढून बघतो. तर म्हटलं ठीक आहे. आमचे फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांनी तो ECG वगैरे काढला आणि त्यांनी मग सांगितलं की तुम्ही हार्ट स्पेशालिस्टना दाखवा. माझ्या मनात जरा भीती वाटायला लागली. पण बापूंचं नाव घेतल्यावर जरा थोडासा धीर येत होता. पण असं वाटलं की काही मोठा प्रॉब्लेम तर नाही ना, कारण थोडीशी आर्थिकही परिस्थिती आमची तशी नाही आहे. त्याच्यामुळे मला खूपच भीती वाटत होती. पण बापू आपल्या पाठीशी असल्यामुळे मी त्यांना बिंदास्त म्हणजे घरी कोणालाही न सांगता, माझ्या आईला बाबांना घरी कोणालाही न सांगता मी त्यांना घरी त्या हार्ट स्पेशालिस्टकडे घेऊन गेले. हार्ट स्पेशालिस्टकडे म्हणजे इथेच रमेश परब म्हणून आहेत, त्या डॉक्टरांकडे घेऊन गेली. तर तिथे डॉक्टर म्हणाले की सगळं चेक करून म्हणाले की ह्यांचं काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. मला अजूनही खूपच भीती वाटायला लागली. पण म्हटलं तरी पण मनात एक भीती जरी वाटली तरी एक माझा बापू काहीतरी याच्यातून मार्ग करणार हे निश्चित मला कळत होतं. तर डॉक्टरांना मी सांगितलं काय असेल ते आम्हाला सांगा. तर डॉक्टर म्हणाले की त्यांचा ECG काढावे लागेल, कदाचित एन्जिओग्राफी किंवा एन्जिओप्लास्टिक किंवा बायपास यापैकी काहीतरी करावं लागणार. पण मला आधी सगळ्या टेस्ट कराव्या लागणार त्यांच्या. म्हटलं ठीक आहे, त्यांच्या सगळ्या टेस्ट करा आणि मग ठरवूया म्हटलं. तर सकाळी म्हणजे 8चा रात्रीचा टाईम असल्यामुळे डॉक्टर म्हणाले मी तोपर्यंत त्यांना पेनचं वगैरे इंजेक्शन देऊन हे करतो आणि सकाळी सगळे आपण टेस्ट करूया. म्हटलं हरकत नाही. असं करून आम्ही त्यांना ॲडमिट केलं आणि रात्री तिथेच असल्यामुळे मी तिथेच म्हणजे त्यांच्या बेडच्या बाजूला कॉटच्या बाजूला बसून बापूंचा जप वगैरे करत राहिली. आणि सकाळी उठल्यावर डॉक्टर त्यांना चेकअपला आले तपासायला. तर डॉक्टर म्हणाले की इथे ते ह्याचं म्हणजे ह्याचं असतं ना धावपट्टी, ती स्ट्रेस नसल्यामुळे त्यांना जिन्यावरती चढ उतार करायला सांगितलं आणि नंतर ECG काढला. तर तो त्यांना खूपच म्हणजे डॉक्टरने अक्षरशः बोटं ठेवली तोंडावरती. ते म्हणतात की हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्ही असं करा ताबडतोब त्यांना गोवा अपोलोला घेऊन जा, मडगाव. तर मला म्हणजे असं वाटलं की बापरे आता एवढा पैसा आणणार कुठून. तरी पण मी बापूंना म्हटलं बापू मी डॉक्टर सांगतायत तसं करते, पण तुम्ही त्यांना थोडक्यात काय असेल ते निभवा. बापूंना सांगून मी इथेच एक म्हणजे माझ्या घरातल्यांना सगळ्यांना सांगून प्रायव्हेट गाडी केली आणि त्यांना मडगाव अपोलोला घेऊन गेलो. माझा मुलगा आला, मी आणि माझ्या बहिणीची जाऊबाई हे सगळे मिळून आम्ही अपोलोला त्यांना घेऊन गेलो. अपोलोला घेऊन गेलो तर त्यांची ओळख असल्यामुळे, माझ्या बहिणीच्या जावेची ओळख असल्यामुळे तिथे आम्ही त्यांना ॲडमिट केलं. डॉक्टर विजय खानोलकरांनी त्यांना सगळं चेकअप केलं आणि ते म्हणाले ठीक आहे आपण काय आहे ते बघूया रिपोर्टनुसार. तर त्यांना आतमध्ये घेऊन गेले ते डॉक्टर विजय खानोलकर आणि डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही बाहेर बसा सगळे रिलेटिव्ह, मी काय आहे ते सांगतो. त्यांना एन्जिओग्राफीला घेऊन गेले.
एन्जिओग्राफीला घेऊन गेल्यानंतर आतमध्ये पण माझ्या छातीत खूपच धडधडत होतं की आता काय सांगतायत डॉक्टर, एन्जिओग्राफी करतायत खरे पण बायपास सांगतायत की एन्जिओप्लास्टिक सांगतायत, हे काय मला कळत नव्हतं. बापूंचा जप मनात चालूच होता. बापाला म्हटलं मी की बापू हे बघा माझ्याकडे आज तर 2-2.5 लाख सांगितले, तर खर्च करायला एवढी कॅपॅसिटी माझी नाही आहे, थोडक्यात काय असेल ते तुम्ही मला हे करा. पण तुमच्या याने मी हे सगळं पाऊल उचललेलं आहे. मी त्यांना हे केलं, डॉक्टरांना सांगितलं काय असेल ते आम्हाला सांगा. आणि जवळजवळ 1 तासाने त्यांची एन्जिओग्राफी झाली. डॉक्टरांनी मग आम्हाला बाहेर येऊन सांगितलं काही घाबरण्याचं कारण नाही, त्यांचे 50% ब्लॉकेज आहे. मी म्हटलं तशा म्हणजे डोळे हे करून बापूला हे केलं, आभार मानले बापूचे. बापू म्हटलं बघ तू आहेस म्हणून आम्हाला या प्रत्येक संकटातून वाचवतोयस, असंच काहीतरी असंच पुढे आम्हाला तुझा आशीर्वाद आमचा वरद असतं आमच्या डोक्यावरती असू दे. असं करून मी त्यांना म्हणजे ICUत त्यांना ठेवलं होतं. तिथे त्यांना भेटायला गेली तर त्यांना पण म्हटलं बघा आपले बापू आहेत, तुमचं एवढं पण म्हणजे त्या डॉक्टरनी जसं सांगितलं होतं तसं काही घडलं नाही. तुमचं 50% ब्लॉकेज असल्यामुळे सगळं गोळ्यावरती निभावणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही घाबरू नका. आणि त्यांना पुन्हा मी माझ्याकडची उदी होती ती लावली आणि संध्याकाळी डॉक्टर तिथे चेकअपला आले. ते म्हणाले की उद्या तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता, म्हणजे कुडाळला मडगाववरून. मग दुसऱ्या दिवशी त्यांना मी घेऊन आली, मुलगा वगैरे आम्ही सगळे घेऊन आलो. आणि म्हटलं आता ट्रीटमेंट हे डॉक्टर देणार होते इथले कुडाळचे डॉक्टर रमेश परब. त्यांच्याजवळ त्यांची फाईल वगैरे तिकडचं सगळं रिपोर्ट्स दाखवले. तर डॉक्टर म्हणतात एवढं शक्य कसं आहे. तर ते म्हणाले की खरोखर तुमच्या म्हणजे पाठीशी कुठला तरी परमेश्वर उभा आहे. म्हटलं नक्कीच माझा बापू उभा आहे, मी त्यांना सांगितलं. आणि डॉक्टर म्हणाले की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता त्यांना म्हणजे कोलेस्ट्रॉलच्या वगैरे गोळ्या ज्या आहेत त्या मी चालू करतो रेग्युलर, तुम्ही यांना गोळ्या वगैरे व्यवस्थित द्या. तर म्हटलं ठीक आहे. आणि सरांना मी सांगितलं की म्हटलं त्यांना किती वर्ष वगैरे गोळ्या वगैरे चालू ठेवाव्या लागणार. सर म्हणाले की ह्या कायम म्हणजे लाईफ टाईम गोळ्या असणार, पण त्यांचं कोलेस्ट्रॉल त्या गोळ्यांनी कमी होत होतं. का तर बापूंना मी सांगत होती की बापू त्यांचं कोलेस्ट्रॉल म्हणजे खूप कमी होऊन दे आणि त्या गोळ्या त्यांच्या बंद होऊन दे, कारण गोळ्यामुळे सुद्धा किडनीवरती वगैरे प्रॉब्लेम होतो हे ते मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं बापूंना रोज सांगायची बापू त्यांच्या ह्या 5 गोळ्या आहेत ना त्याच्यातली 1च गोळी राहू दे किंवा 2 राहू दे. एवढ्या म्हणजे दर महिन्याला एवढा खर्चही शक्य नाही आहे आम्हाला, म्हणजे महाग गोळ्या असल्यामुळे. बापूंनी म्हणजे जवळजवळ 2 वर्षांनी त्यांच्या गोळ्या खूपच कमी झाल्या. आणि आत्ता तर त्यांची 1च गोळी फक्त बीपीची आहे आणि कोलेस्ट्रॉल पूर्ण नाही आहे. सरांकडे त्यांची इथे डॉक्टर रमेश परबांकडे 1 महिन्यांनी ट्रीटमेंट चालू असते किंवा 2 महिन्यांनी चालू असते. आणि आत्ता त्यांना मी म्हणजे दादांजवळून गोळ्या आणते. आणि ह्या गोळ्या मी पूर्ण बंद केल्या, फक्त बीपीची गोळी आहे. सुचित दादांकडनं मी गोळ्या आणते. आम्ही मुंबईला गेलो की म्हणजे रोज डेली जात नाही, पण 2-3 महिन्याने गेलो की त्यांच्या आम्ही गोळ्या घेऊन येतो तिकडच्या. आणि आता त्यांची व्यवस्थित हे चालू प्रकृती आहे, म्हणजे काही धाप वगैरे चालताना लागत नाही. त्यांचीच कृपा. म्हणजे सांगायचं म्हणजे मला जी भीती वाटत होती की सगळं हे एवढं मोठं बायपास वगैरे झालं असतं तर कुठे गेलं असतं, म्हणजे ते काहीच काम करू शकले नसते असं. आणि आता पूर्णपणे छोट्या मोठ्या त्यांच्या भक्तीच्या सेवेत आम्ही आहोत आणि आमचं म्हणजे कुटुंब व्यवस्थित त्यांच्या याच्यामुळे चालत आहे. आणि खरंच म्हणजे बापू म्हणजे भेटला आणि आम्हाला आता काहीच नको असं वाटतं. आम्हाला आमचा डॅड भेटला आहे, त्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित आमच्या घरात चालू आहे. काही क्लेश नाही, काही नाही, काही शांतता सगळी आहे. हरिओम अंबज्ञ श्रीराम.